सर्वांना माझा नमस्कार. इथे उपस्थित श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी प्रणाम करते आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कपिल भैया. खरं तर मी थोडी घाबरत होते. कोर्टामध्ये बोलताना भीती वाटत नाही, पण आपल्या लोकांसमोर बोलताना थोडं प्रेशर वाटतं. पण तुम्ही जर इन्सिस्ट केलं नसतं तर कदाचित मी बोलले नसते. आज तुम्ही सर्वांनी खूप प्रेमाने माझा सत्कार केला. माझी सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटीवर जी नेमणूक झाली आहे त्यासाठी. लहान असतानापासून माझे आजोबा आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरजींनी मला सांगितलेलं की काहीही, आई माझी म्हणायची डॉक्टर व्हायचं मोठं होऊन म्हणून, आणि आजोबा मला रोज लंच करताना ब्रेन वॉश करायचे. डॉक्टर विक्टर काय व्हायचं नाही, वकीलच व्हायचं. पण लहानपणापासून त्यांच्या ब्रेन वॉशमुळे 11वीत जेव्हा सायन्स घ्यायची पाळी आली, मी रडायला लागले. माझ्या आईने खूप प्रयत्न केले सायन्स घ्यायला पाहिजे, कदाचित डॉक्टर होईल मुली म्हणून, पण मी तसं काही नाही, रडले, हट्ट धरले, पण आर्ट्स घेतलं आणि मग 12वी नंतर लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. इनफॅक्ट जेव्हा मी ह्या सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटीसाठी ऍप्लिकेशन करत होते आणि माझ्या जेव्हा इंटरव्ह्यू प्रोसेस चालू होती तेव्हा आजोबा दिल्लीतच होते आणि इंटरव्ह्यूची तयारी मी त्यांच्यासोबत बसून केली होती. सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस कमिटीचं काम म्हणजे आपल्या राज्यात वेगवेगळ्या समूह राहतात, आदिवासी असतात, वंचित शोषित असतात. त्यांना जर सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना काही उपाय नाहीये. कोणीतरी मध्येच भेटतं, काही पैसे काढून जातं, काम होईल नाही होईल त्यांना काहीच माहिती नाही. म्हणून ज्या लोकांना सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचता येत नाही, गव्हर्नमेंट कडून नाही पण सुप्रीम कोर्ट तर्फे एक वकील नेमलं जातं की तुम्ही मोफत यांच्यासाठी लढायचं आहे, जस्टिस साठी लढायचं आहे, एका व्यक्तीसाठी नाही लढायचं. म्हणून ह्या कमिटीवर जेव्हा माझी नेमणूक झाली, पण आजोबाला सांगण्यासाठीच नव्हतं, पण मला माहितीये त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत होता. आज तुम्ही सर्वांनी माझा इथे सत्कार केला, त्यांनीच माझा सत्कार केल्यासारखं आहे. परत एकदा खूप खूप धन्यवाद.